श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1217. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये प्रभू रामचंद्र आणि भुशुंडींचा संवाद अभ्यासत होतो. ज्या क्षणी भुशुंडीजींनी भगवंताला त्याची परम निर्मळ भक्ती वरदान रूपाने मागितली, त्यावेळेला प्रभू रामचंद्रांच्या मुखातून पहिले शब्द बाहेर पडले की सुनुबाय सतय सहज सुजाना. ही निर्मळ भक्ती मी तुला प्रदान करतोय आणि हे भुशुंडी ऐक, तू स्वाभाविकपणे हुशार आहेस. तुझी चतुराई बघून मला विशेष आनंद झालाय. री जे हूं देखी तोरी चतुराई. कारण हा जीव दशा प्राप्त झाल्यानंतर नेमकं काय मागायचं जे मनुष्याला खरं तर कळायला हवं, परंतु ते मनुष्य योनीत देखील अनेकांना कळत नाही. परंतु तू एक कावळ्याच्या देहामध्ये खऱ्या अर्थाने जाणलंस की भगवंताकडून काय प्राप्त करायला हवं. खरोखर तू भक्तीच्या आधाराने समस्त सुखाची किल्लीच माझ्याकडून मागून घेतली आहेस. भुशुंडी, मी तुम्हाला माझी भक्ती तर देतोच, परंतु त्याचबरोबर भगती ज्ञान विज्ञान विरागा जोग चरित्र रहस्य विभागा अशा रीतीने मी तुम्हाला माझ्याकडे असलेल्या समस्त सद्गुणांची खाण देऊन टाकतो. बघा, मी रिकामा करतो स्वतःला तुमच्यासाठी. अशा रीतीने भुशुंडींना परम सद्भाग्याचं हा क्षण श्रीरामाच्या कृपेने प्राप्त झालेला आहे. प्रभू रामचंद्र त्यांना म्हणतात की तुम्हाला मायेपासून उत्पन्न होणारे भ्रम कधीही बाधणार नाहीत. माझं स्वरूप काय आहे याची तुम्हाला तद्रूपतेने जाणीव होईल. खरोखर तुम्ही नित्य निरंतर माझं भजन करा. शरीर वचन आणि मनाने माझ्या चरणी अटळ प्रेम करा. असा सदुपदेश प्रभू रामचंद्रांनी भुशुंडींना दिलेला आहे. आज भुशुंडींच्या निमित्ताने प्रभू रामचंद्र आम्हा मानवांना देखील काही सांगू इच्छित आहेत. त्याच्या उपायांचं चिंतन गोस्वामीजी आम्हाला सांगू लागतात. अब सुनु परम बिमल मम बानी सत्य सुगम निगमादि बखानी निज सिद्धांत सुनावऊं तो ही सुनु मन धरु सब तजी भजु मोही मम माया संभव संसारा जीव चराचर विविधि प्रकारा सब मम प्रिय सब मम उपजाए सब ते अधिक मनुज मोहि भाए तीन मह द्विज द्विज मह श्रुतिधारी तीन महु निगम धर्म अनुसारी तीन मह प्रिय विरक्त पुनि ज्ञानी ज्ञानी हुते अति प्रिय विज्ञानी तिन्हते पुनि मोहि प्रिय निज दासा जेहि गति मोरी न दूसरी आसा पुनि पुनि सत्य कहूँ तो ही पाही मोहि सेवक सम प्रिय को नाही भगतिहीन बिरंची
की नको होई, सब जीवहु सम प्रिय मोहि सोई, भगतिवंत अति नीच प्राणी, मोहि प्राण प्रिय असि मम बानी, सुचि सुशील सेवक सुमति, प्रिय कहु काहि न लाग, श्रुति पुराण कह नीति असी, सावधान सुनु काग, सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनहो, या ब्रह्मांडामध्ये, या चराचरामध्ये गोस्वामीजींनी सिय राममय सब जग जानी, करऊं प्रणाम जोरी जुग पानी, अशा रीतीने बालकांडाच्या सुरुवातीलाच या ब्रह्मांडामध्ये जे काही जड चेतन आहे त्या सगळ्यांना सीताराम रूपाने नमस्कार केलेला आहे, वंदना केलेली आहे. खरोखर हा एक अत्यंत गहन प्रश्न आहे की भगवंताने ही सृष्टी निर्माण केली का भगवंतच ही सृष्टी होऊन गेला? हा प्रश्न समाधानकारकरित्या कुठला ग्रंथ सोडवू शकत नाही, कुठलं निरूपण सोडवू शकत नाही. हे केवळ संत हृदयाची करुणाच जाणू शकते आणि त्यांना या चराचर सृष्टीमध्ये केवळ आणि केवळ तो भगवंतच दिसतो. भगवंत सृष्टीला निर्माण करून त्याच्यापासून वेगळा राहू शकत नाही. ज्याप्रमाणे एखादा कुंभार मडकं बनवून त्या मातीपासून वेगळा राहू शकतो, त्याप्रमाणे हे ब्रह्मांड रूपी मडकं बनवून भगवंत कुंभारासारखा वेगळा राहू शकत नाही. तो तद्रूपतेने या मडक्याशी तर एकरूप होतो आणि त्याच्याही पलीकडे अनंत व्यापून उरतो. अशा या भगवंताने व्यापलेल्या मडक्यात, त्यामुळे प्रत्येक निर्माण होणारं जड चेतन तत्व हे त्याचं अंशच आहे, यात काही शंकाच नाही. ममै वांशो जीव लोके जीवभूत सनातनः, माझा अंश या प्रत्येकामध्ये आहे, प्रत्येकामध्ये आहे. जर या प्रत्येक तत्वामध्ये तो राम भरून उरलेला आहे सज्जनो, तर मग प्रत्येक तत्वाला त्याची अनुभूती का येत नाही की मी राम आहे? खरोखर हा एक मोठा गहन प्रश्न आहे. बघा, भगवंताने या सृष्टीमध्ये मनुष्य आणि मनुष्येतर असे दोनच जीव निर्माण केलेले आहेत. मनुष्येतर जे जीव आहेत त्या सगळ्यांना भगवंताने 3 अवस्थांपर्यंतचीच गती दिलेली आहे, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. परंतु मनुष्याला मात्र 4ही अवस्था आणि त्याच्याही पलीकडे जाण्याचा विवेक, तशी प्रतिभा भगवंताने प्रदान केलेली आहे. यामुळे प्राणी मात्र हा साधना करू शकत नाही. प्राणी मात्र आपलं कल्याण कशात आहे याचा विचार करू शकत नाही. प्राणी मात्राला आपलं ध्येय काय आहे हे कळू शकत नाही. त्याला केवळ कामासक्त राहणं, या पोटासाठी भोजन मिळवणं आणि आपल्या स्वतःचं रक्षण करणं, या 3च गोष्टी या देहाच्या आधाराने कळत असतात. भगवंताचं सगळ्यात उत्तम निर्मिती, सृजन आहे मनुष्य. म्हणून तर समर्थांनी पहिल्या स्तवनाच्या दशकामध्येच नरदेह स्तवन करून टाकलेलं आहे की भगवंताने दिलेला सर्वोत्तम देह आहे नरदेह. याचा अर्थ केवळ पुरुष नाही, स्त्री किंवा पुरुष ज्यांना या मनुष्य योनीमध्ये भगवंताने जन्माला घातलं त्याचं स्तवन समर्थांनी केलेलं आहे. त्याचं अप्रूप संतांना जाणवतंय, कळतंय की किती अनंत खाच खळग्यांमधून या जीवाचा प्रवास झालाय या मनुष्य टप्प्यापर्यंत येण्यासाठी. एवढं सहज नाहीये सज्जनो मनुष्य तत्व आपल्याला प्राप्त होणं.
बघा त्या तुकाराम महाराजांचा तो एक थोडासा विनोदी परंतु वास्तवाचं चित्रीकरण करणारा प्रसंग आहे ना, की ते एकदा सकाळी ओसरीवर बसलेले असतात आणि एक गाढवीण उकिरड्यावरती चरत असते. तुकाराम महाराजांना भक्तीने ही सगळ्या चराचरामध्ये असलेल्या जीवांची स्थिती जाणवतीये आणि ते सहज आपल्या पत्नीला बोलवतायत, अगं आवडी धावत ये बघ, तुझी आई आली आहे. आवडी म्हणते, काय झालं बाबा, आज यांना सकाळी सकाळी आईला जाऊन तर आता इतके वर्ष होत आले, आई कशी येईल? म्हणाले, कुठे आहे तुमची सासूबाई, दाखवा. ते काय म्हणे, उकिरड्यावरती चरतीये. तुकाराम महाराजांना आवडीने काय केलं असेल हे आपण विचार केलेलाच बरा, परंतु यातून एक कळतं की मनुष्य योनीमध्ये येऊन जर आपण विवेक केला नाही, सत्संग केला नाही, भक्ती केली नाही, तर त्याची अधोगती कुठल्या योनीपर्यंत खाली जाऊ शकते. असा हा मनुष्य जन्म म्हणजे एखाद्या रनवे सारखा आहे. इथून तुम्ही टेक ऑफ घेऊ शकता. बाकीच्या वाहनांना उड्डाण करण्याची शक्ती नाहीये, परंतु विमानामध्ये ती शक्ती आहे. ती शक्ती त्याला मिळाली, योग्य रनवे मिळाला, योग्य इंधन मिळालं, चालवणारा योग्य गुरु मिळाला की ते विमान जसं आकाशामध्ये उड्डाण करतं त्याप्रमाणे आकाशी झेप घेरे पाखरा तोडी सोन्याचा पिंजरा. सज्जनो, आपण हेच श्रीमद भागवताच्या श्लोकाच्या आधाराने काही चौपायांच्या आधी अभ्यासलं की हा सुदृढ मनुष्यदेह एखाद्या होडीसारखा आहे. सद्गुरु कर्णधार आहे, अनुकूल भगवंताच्या कृपेचा वारा प्राप्त झालेला आहे. आणि एवढं सगळं करूनही जर त्या मनुष्याने पहिलं तीर गाठला नाही तर तो खऱ्या अर्थाने आत्महत्यार आहे. त्यामुळे एवढ्या या 84 लक्ष योनींमध्ये फिरत फिरत मनुष्य योनी प्राप्त होणं, सद्गुरू प्राप्त होणं, सत्संग प्राप्त होणं आणि एवढं सगळं झाल्यानंतर देखील जर तो आपल्या स्वतःचा उद्धार करू शकत नसेल तर केवढी मोठी तो आपल्या स्वतःची हानी करून घेतोय. त्यामुळे भगवंत देखील म्हणतोय की मम माया संभव संसारा जीव चराचर विविधि प्रकारा सब मम प्रिय सब मम उपजाए सब ते अधिक मनुज मोहि भाए. मला मनुष्य हा या समस्त चराचरांपैकी सर्वात जास्त प्रिय आहे. मी सर्व उत्पन्न केलेल्या या चराचरातल्या प्रत्येक जीवांपेक्षा देखील मनुष्य हा सर्व दृष्टीने संपन्न आहे स्वतःचं कल्याण करून घेण्यासाठी. मग आता उद्धारासाठी हा प्रवास नेमका किती मोठा आहे. आपण मनुष्य योनीत आलो, ठीक आहे, आपल्याला वाटेल की किती माळा केल्या म्हणजे उद्धार होईल. सज्जनो, बघा, आपण एखादा खेळ शिकायला घेतला, उदाहरणार्थ पोहायला शिकलो, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, तर आपल्याला त्या स्विमिंग पूलमध्ये पोहताना एखादी दुसरी चक्कर मारली तरी असं वाटतं की अरे वा, केवढं आपण पोहतोय. परंतु जेव्हा एखादा एक्सपर्ट त्याच पूलमध्ये उडी मारतो आणि आपल्यासमोर झरझर 15-20 फेऱ्या मारून दाखवतो, तेव्हा लक्षात येतं की अरे बापरे, अजूनही बरंच शिकायचंय. जेव्हा तो झरझर पोहणारा मनुष्य एखाद्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये भाग घ्यायला जातो तेव्हा त्याच्याही पेक्षा कोणीतरी अधिक वेगाने पोहणारा असतो, तेव्हा त्याच्या लक्षात येतं की अरे, आपण तर अजून यांच्यासमोर काहीच नाही. राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये जिंकलेला जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावरती जातो आणि तेव्हा लक्षात येतं की अरे बाप रे, केवढं नैपुण्य, केवढी विलक्षण याच्यामध्ये मानवाने प्रगती केलेली आहे. जणू काही माशासारखे हे पोहतायत. तेव्हा त्याला लक्षात येतं की अरे, आपल्याला तर अजूनही बराच पल्ला गाठायचा आहे. सज्जनो, तसंच परमार्थामध्ये आहे. जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण खूप साधन केलंय तेव्हा भगवंत आपल्याला अशी काही उदाहरणं दाखवून देतो की लक्षात येतं की अरे, आपण काहीच नाही अजूनही. आत्ताशी तर आपल्या परमार्थाला सुरुवात झाली आहे. मला आठवतं काही वर्षांपूर्वी मी केदारनाथला गेलो होतो. कपडे चिंब भिजले होते. मला कुठल्या तरी कथेमध्ये हा अनुभव सांगितलेल्याचं स्मरणात देखील आहे. आणि तेव्हा असं वाटायचं की अरे, आपण बरोबर कपडे नीट आणले नाहीत, कोणाला तरी विचारायला पाहिजे होतं, नाहीतर आपण देखील फार सहज चढून गेलो असतो केदारनाथची घाटी. आणि त्याच वेळेला महादेव समोरून अशी कोणतरी व्यक्ती पाठवायचा जो उघडा बंब आहे, केवळ एका धोतीवरती आहे, हातामध्ये काठी घेऊन
त्या थंडीमध्ये निवांत चाललेला आहे. एखादी बाई आपल्या लहान मुलाला कडेवरती घेऊन चाललेली बघताना असं लक्ष द्यायचं की अरे बापरे, ह्याच्यापेक्षा अजूनही काय दमसाच पाहिजे माणसाला. सज्जनो, जेव्हा जेव्हा आपला अहंकार असा येतो ना उफाळून, तेव्हा तेव्हा भगवंत आपल्याला आरसा दाखवत असतो. त्यामुळे मनुष्य योनीमध्ये आलो म्हणजे फार काही साध्य झालं असं नाही. इथून तर खरी सुरुवात आहे. आणि मग सुरुवात झाली, सद्गुरू मिळाला, साधन सुरू झालं, आपण साधनेमध्ये रत होऊ लागलो, तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण इतरांपेक्षा बरेच पुढे गेलेलो आहे. भगवंत म्हणतो की केवळ मनुष्य योनीमध्ये येऊनच उपयोग नाही. त्या मानव योनीमध्ये येऊन स्वतःचं स्वरूप जाणण्यासाठी प्रयत्नशील असलेला द्विज होणं हे फार महत्वाचं आहे. द्विज याचा अर्थ जन्माने ब्राह्मण हे ठीक आहे, परंतु आजच्या काळामध्ये आपण बघतो की अनेकदा जन्माने ब्राह्मण असतो परंतु द्विज होऊ शकत नाही आपण. द्विज याचा अर्थ दुसऱ्यांदा जो आपली उत्पत्ती करू शकतो, दुसऱ्यांदा जो जन्म घेऊ शकतो. त्यामुळे आपल्याला एक आईच्या गर्भातून मिळालेला जन्म आणि दुसरा आपण आपल्या स्वतःच्या हाताने मरण पाहून आपण कोण आहोत, आपलं खरं स्वरूप काय आहे हे जाणणं, हा आपला दुसरा जन्म आहे बघा. त्यामुळे जो परमार्थ करण्यासाठी उत्सुक आहे, जो आपला दुसरा जन्म साध्य करण्यासाठी उत्सुक आहे, तो खरा द्विज. मग अशा द्विजाला देखील साधना करायला पाहिजे. नुसतं मला हा ब्राह्मण जन्म मिळालेला आहे किंवा मी ब्रह्म उपासक आहे एवढं म्हणून देखील चालत नाही. तिथं साधना करायला पाहिजे. मग साधना काय करायची? तीन मह द्विज, द्विज मह श्रुतीधारी. द्विज आहात, ज्ञान प्राप्त करू इच्छित आहात, आपण कोण आहोत हे शोधण्याचा प्रयत्न करत आहात, उत्तम आहे. त्यासाठी वेदांना कंठस्थ करणारा द्विज म्हणजे जो प्रयत्नशील आहे ज्ञान मिळवण्यासाठी, असा द्विज भगवंत म्हणतो मला मनुष्यामध्ये द्विज आणि द्विजामध्ये श्रुतीधारी द्विज हा विशेष प्रिय आहे. मग आपण म्हणाल की इथपर्यंत ठीक आहे, वेद कंठस्थ करणारा भगवंताला प्रिय आहे. इथं वेद ह्याचा अर्थ ज्याच्या आधाराने भगवंताचं स्मरण होईल. तुकाराम महाराजांचे अभंग हे वेदाच्या पलीकडे नाही. ब्रह्मचैतन्यांनी दिलेलं नाम हे वेदांच्या पलीकडे नाही. समर्थांचा दासबोध हा वेदबाह्य नाही. जिथं तुमचा विश्वास आहे, मग ते भले प्राकृतातला असो, जर तुम्ही त्याची नित्य उपासना करत असाल, गोस्वामीजींच्या चौपाया नित्य गात असाल, त्याचा ध्यास घेत असाल, तर तुम्ही वेदधारीच आहात, श्रुतीधारीच आहात. त्यामुळे तुम्ही ह्या टप्प्याला आपल्या जीवनाचं सर्वस्व मानून साधन करत असाल तर भगवंताच्या यादीमध्ये तुम्ही त्याचे अत्यंत प्रियतम होण्याच्या मार्गावर आहात. आपल्याला असं वाटेल की अरे म्हणजे आपण भगवंताच्या जवळ गेलो का? रामराया सांगतो थांबा, अजूनही काही पावलं तुम्हाला पुढे यायचंय. द्विजमह श्रुतीधारी इथपर्यंत तर अनेक जण येतात, परंतु भगवंताने फार मोठी चपकल अशी तिथं अट घातलेली आहे. तीनमहु निगम धर्म अनुसारी. गोस्वामीजींच्या चतुराईचं खरोखर काय कौतुक करावं. वेदाध्ययन करणारे, ग्रंथ अध्ययन करणारे, त्यांना कंठस्थ करणारे अनेक जण असू शकतात. ते भगवंताला प्रिय आहेतच, परंतु भगवंत म्हणतो मी केवळ त्यांच्या या कंठस्थ असलेल्या स्थितीने त्यांना प्रिय होऊ शकत नाही. त्यासाठी सगळ्यात महत्वाची अट आहे की ते जे कंठस्थ त्यांनी केलेलं आहे त्या वेदोक्त धर्माने ते वागणारे आहेत की नाही, ही अट आहे बघा. त्यामुळे सज्जनो, मनुष्य देह मिळणं, मनुष्यामध्ये द्विज वृत्ती असणं, द्विज वृत्तीमध्ये श्रुतीधारी असणं आणि श्रुतीधारी असताना देखील त्याप्रमाणे वागणारे असणं,
बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. आपण बघतो आजच्या काळामध्ये अनेकदा व्यासपीठावरून वैराग्य सांगितलं जातं, परंतु आचरण मात्र अत्यंत विषयासक्त असतं. पैशासाठी त्यांचे सर्व वृत्ती या लालायित असतात. अशा पद्धतीने सज्जनो, भगवंत त्या वैराग्याच्या निरूपणाला कसा स्वीकार करेल बरं? त्यामुळे तुम्ही जे सांगताय त्या पद्धतीने तुम्ही आचरण करत आहात की नाही, यावरती भगवंताचं सगळं लक्ष आहे. समर्थांनी दासबोधामध्ये शब्दांश, वाच्यांश आणि लक्ष्यांश सांगितलेला आहे. त्याप्रमाणे शब्दांश हा द्विज होणं आहे, वाच्यांश हा श्रुतीधारी आहे, परंतु लक्ष्यांश आहे त्याप्रमाणे आचरण करणारा. आणि आचरण करण्यासाठी तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळायला पाहिजेत म्हणून तुम्ही वाचा, परंतु त्या वाचून कोणाला सांगण्यासाठी नाही, त्या माझ्यासाठी आहेत, हा भाव जर त्याच्यामध्ये नसेल तर ती सेवा भगवंताच्या दारात कशी पोहोचायची? संत हे भगवंताला प्रिय होते, कारण त्यांनी जे काही साधन केलं ते करून जगाला सांगितलं. ही गंमत आहे बघा. त्यामुळे वेदोक्त धर्माने वागणारे मला विशेष प्रिय आहेत. आपण म्हणाल मग इथं संपलं का गणित? भगवंत म्हणतो अजूनही काही पावलं पुढे यायचंय. वेदोक्त धर्माने वागत आहात. वेदोक्त धर्म ज्याच्यामध्ये तुम्हाला चारही पुरुषार्थांची मोकळीक आहे. अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष हे सगळं काही त्यामध्ये सामावलेलं आहे. अशा या कामनांसाठी देखील जरी आम्हाला वेदांनी स्वातंत्र्य दिलेलं असलं तरी ज्याची भगवंत सोडून दुसरी कुठलीच कामना उरली नाही, तो या वेदोक्त धर्माने आचरण करणाऱ्या व्यक्तीपेक्षा देखील श्रेष्ठ ठरतो. आणि त्यामुळे स्वाभाविकपणे भगवंताला तो विशेष प्रिय आहे. बघा कशी चढती कमान आहे. आपल्याला किती साधनेचा प्रवास करायचा आहे. मनुष्य जन्मात येणं, द्विजवृत्ती निर्माण होणं, त्या द्विजवृत्तीमध्ये श्रुतीधारी होणं, त्या श्रुती धारण केल्यानंतर धर्म अनुसारी होणं आणि धर्माप्रमाणे आचरण करत असताना विरक्त होणं, वैराग्य प्राप्त होणं, वमन होणं विषयाचं. मग आपण म्हणाल की इथपर्यंत आलं म्हणजे भगवंताला प्रिय झालो का? भगवंत म्हणतो आणखीन थोडं अंतर आहे. वेद कंठस्थ झाले, त्याप्रमाणे धर्म आचरण सुरू झालं, वैराग्याचा उदय झाला, परंतु या वैराग्यामध्ये ज्ञानाचा अभाव आहे. अजूनही ज्ञान झालेलं नाही स्वरूपाचं. आपण बघतो अनेक लोक वेदोक्त असतात, कंठस्थ झालेले असतात त्यांना वेद, त्याप्रमाणे आचरण करण्याचा देखील, शुचिता पाळण्याचा देखील ते कसोशीने प्रयत्न करतात, त्यामध्ये वैराग्य निर्माण होतं. मग अशी अवस्था झाल्यानंतर खरं तर भगवंताला ते प्रिय झाले पाहिजेत, परंतु अनेकदा त्या वैराग्यामध्ये असलेल्या कर्मकांडांमध्येच तो अडकून जातो. वैराग्याच्या नावाखाली एक कर्मकांडांची कसरत त्याच्या हातून चालू होते आणि जे या वैराग्याचं खरा प्राण आहे ते म्हणजे ज्ञान. त्या ज्ञानाकडे मात्र त्याचं दुर्लक्ष होतं. मला आठवतं एकदा, आता नाव घेऊन सांगत नाही, परंतु एका कार्यक्रमामध्ये एका मोठ्या अधिकारी व्यक्तीला बोलवलं होतं जो ब्रह्मचारी होता. आणि ते आलेत म्हणून कळत होतं. लोकांची चुळबुळ सुरू झाली. 15 मिनिटं झाला, अर्धा तास झाला, पाऊण तास झाला. ते येऊनही आता संयोजकांनी सांगितलं की येऊनही 1 तास होत आला, येत आहेत थोड्या वेळात. 1 तासानंतर त्यांचा लवाजमा आला, त्यांचं आसन आलं, त्यांची लोक आली, त्यांना बसण्याची सगळी व्यवस्था केली. माझ्या शेजारी एक व्यक्ती बसली होती.
त्यांनी त्यांच्याकडे आपाद मस्तक बघितलं. त्यांच्या पूर्ण अंगावरती वेगवेगळ्या ठिकाणी अत्यंत सुबकतेने भस्माचे पट्टे होते, वेगवेगळ्या प्रकारची गंध लावली होती. त्या गंधांमध्ये देखील अनेक प्रकारची कलाकुसर होती. तर तो माझ्या कानाजवळ येऊन म्हणू लागला की एवढी जर रंगरंगोटी करायची असेल तर 1 तास तर लागणारच त्यांना म्हणे. विनोदाचा भाग जरी सोडला सज्जनो, तरी या सगळ्या कर्मकांडांमध्ये मनुष्य बऱ्याचदा असा काही हरवून जातो की जे साध्य करायचे ते साध्य आपल्या हातून निसटून जातं आणि आपण या सगळ्या कर्मांच्याच नादी लागून जातो. म्हणून भगवंत म्हणतोय की तुम्हाला वैराग्य निर्माण झालं, वैराग्याच्या आधाराने जर तुमच्या अंतरंगात ज्ञान निर्माण झालं नाही तर काय साधलं? आपल्या स्वरूपाचं ज्ञान, मी कोण आहे याचा शोध, हे सगळं कशासाठी करायचं आहे याचं ध्येय, या सगळ्याच्या अंतर्भूत आहे ज्ञान. मग आपण म्हणाल ज्ञान प्राप्त झालं म्हणजे सगळं झालं का? भगवंत म्हणतो नाही, अजूनही काही पावलं या. त्या ज्ञानाचं विज्ञान ज्याच्या जीवनामध्ये झालं आहे तो मला विशेष प्रिय आहे. ज्ञानी होते अतिप्रिय विज्ञानी. ज्ञानाच्या आधाराने सगळं काही जाणतोय, वेद कंठस्थ आहे, वेदोक्त मार्गाप्रमाणे आचरण आहे, वैराग्य आहे, वैराग्यामध्ये देखील कर्मकांडांचा हा सगळा लवाजमा बाजूला झालाय. ज्ञान जीवनात अवतीर्ण झालेलं आहे. त्या ज्ञानाचं इतकं चिंतन झालेलं आहे, इतकं मन झालेलं आहे की रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये आता ते ज्ञान मिसळून ते आता ज्ञान तद्रूपतेने तुम्ही विज्ञानात्मक अवस्थेमध्ये जगत आहात. बघा, मनुष्य जन्मापासून किती स्तरापर्यंत यावं लागतं भगवंताला प्रिय होण्यासाठी. भगवंत म्हणतो ठीक आहे, तुम्ही विज्ञान अवस्थेमध्ये आलात, ज्ञानी होते अति प्रिय विज्ञानी. तुम्ही ते तत्व आता तद्रूपतेने जाणता आहात. तुम ज्ञानमयो विज्ञानमयोसी. ज्ञान आणि विज्ञानाचा सुरेख संगम झालेला आहे. मग आता तर खरं भगवंताला प्रिय झालंच पाहिजे. होय, तुम्ही निश्चित प्रिय आहात. तुम्ही अत्यंत भगवंताच्या निकट आहात, इनर सर्कलमध्ये आहात. जसं रामरायाच्या अवतीभोवती अनंत वानर आहेत, परंतु त्यापैकी सुग्रीव म्हणा, नलनील म्हणा, जामवंत म्हणा, हनुमंत म्हणा, हे जसे त्याच्या अत्यंत जवळ आलेले आहेत, तशी ही समीपता आहे. विज्ञानात्मक अवस्थेमध्ये जगणाऱ्या जीवाला म्हणता येणार नाही, तो शिवच आहे, परंतु तो देखील भगवंताच्या अत्यंत निकट आहे. मग भगवंताला तो प्रिय आहे, परंतु भगवंत म्हणतो त्याच्याही पलीकडं जो मला सर्वोत्तम प्रिय आहे तो कोण? तीन ते पुनी मोही प्रिय निज दासा. विज्ञानीपेक्षा देखील मला सर्वात जास्त प्रिय जर कोणी असेल तर तो माझा दास मला प्रिय आहे. दास. बघा, समर्थांनी देखील दास्य भक्ती ही आपल्या सर्वोत्तम भक्तींच्या पैकी एक शेवटची अशा रीतीने सांगितलेली आहे. भगवंताचा दास होणं, त्याच्या सर्व आज्ञेचं तंतोतंत पालन करणं, त्याची सेवा करणं, तो सांगेल त्याप्रमाणे जीवन व्यतीत करणं, त्याच्या इच्छेमध्ये आपली इच्छा मिसळून राहणं, शरणागत होणं, हे शब्द तर आम्ही ऐकलेले आहेत. परंतु दास हा विज्ञानात्मक अवस्थेची पुढची पायरी आहे, याची व्याख्या केवळ गोस्वामीजी आपल्याला सांगतात. पादसेवन भक्तीमध्ये देखील आपल्याला समर्थांनी हे सांगितलं की भगवंताच्या चरणांची सेवा करता करता सगळं काही कळून जातं, सगळं काही कळून जातं. म्हणजे जो दास होतो, गुरुची सेवा करतो, भगवंताची मनोभावे सेवा करतो, काया वाचा मनाने, त्या सूत्रापर्यंत आपल्याला जायचंच होतं. म्हणून मी आज पहिली चौपाई सोडून दिली, कारण ती पहिली चौपाई हे परम रहस्य आहे, खरं रहस्य आहे. सज्जनो, भगवंताचा दास कोण आहे? तो दास मनुष्य आहे. तो दास द्विज होण्यासाठी उत्सुक आहे.
तो दास द्विज श्रुतिधारी आहे, तो दास धर्म अनुसारी आहे, तो दास विरक्त आहे, तो दास प्रिय विज्ञानी आहे. आणि ह्याच्या पलीकडे दासाची अवस्था चालू होते. त्यामुळं भगवंताचा दास होणं ही केवढी परम कठीण स्थिती आहे. ह्यावरून लक्ष्मणजींचं स्मरण होतं की लक्ष्मणजींची काय आंतरिक अवस्था असेल सज्जनो. असा हा भगवंताचा दास हा भगवंताला परमप्रिय आहे. त्या स्थितीपर्यंत जाणं हे मनुष्य जन्माचं ध्येय आहे. यातील पुढील टप्पा सज्जनो आपण उद्याच्या कथा चिंतनामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.